मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये तुम्ही डेटा तर क्रिएट केलेला आहे, परंतु त्या डेटाला प्रिंट करण्यासाठी तुम्हाला अडचण येत आहे, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. हो, जसं आता बघा मी प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये जातो आहे. आता प्रिंट प्रिव्ह्यू हा ऑप्शन बऱ्याचशा लोकांकडे नसतो येते, तर त्याला आणायचं कसं, तर सिम्पल इथे क्लिक करा कस्टमाइजवरती आणि प्रिंट प्रिव्ह्यू अँड प्रिंट या ऑप्शनवरती चेक करा, म्हणजे हा ऑप्शन तुमच्याकडे येतं इनेबल होऊन जाणार. तर इथून तुम्ही बघू शकता तसं फाईलमध्ये जाऊन आपण प्रिंटवर क्लिक केल्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला दिसते, परंतु ही शॉर्टकट तुम्ही वापरा. आता बघा इथे क्लिक केलं तर बघा काय तुमचा डेटा कशा प्रकारे दिसतोय, म्हणजे खूप इकडे तिकडे गेलेलं आहे मित्रांनो. हेडिंग तर आपले एवढे सारे आहे, परंतु आपल्याला दिसतं आणि का बरं एवढंसंच दिसतं आहे बघा. उभा पेज आपलं फक्त हे 5च कॉलम दिसते आणि बाकी कॉलम आपल्याला दिसत नाही आहे, ते आपल्याला खालती गेलेले आहे. ठीक आहे, तर आता ते कशा प्रकारे आपण सेट करू शकतो हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सर्वात आधी बघा आपण काय करूया, सिम्पल वे मी तुम्हाला सांगतोय. आपण पेज सेटअप करणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. डाटा तर कोणी पण क्रिएट करू शकेल, ठीक आहे, AIच्या मदतीने तर आता सगळं काही आपण करून घेतोय, परंतु त्याला पेज सेटअप आपल्याला स्वतः करावं लागतं आणि प्रिंट मारताना आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं. कारण आपला पेज कोणता आहे, लीगल आहे की लेटर आहे की A4 आहे, त्याच्यानंतर आपण मार्जिन किती सोडत आहोत, आपलं प्रिंट एरिया काय, सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. तर सिंपल गोष्ट बघा काय करायचं, सर्वात आधी तर आपण पेज बघायचं, आपला पेज कोणता आहे. ठीक आहे, तर आपल्याला A4 आपण नॉर्मली प्रिंटआउट काढतो. जर तुम्ही लीगल किंवा लेटरमध्ये काढत असाल तर तसं तुम्हाला इथं सेट करावं लागेल. मी A4 ठेवतो कारण आपल्याकडे A4मध्ये पेज आहे. त्याच्यानंतर बघा ओरिएंटेशन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता लक्षात घ्या, जर आपल्याकडे कॉलम खूप सारे आहेत तर आपल्याला ऑफिसली आहे गोष्ट मित्रांनो की आपल्याला लँडस्केपच घ्यावं लागेल. पोर्ट्रेटमध्ये एवढे सारे कॉलम अरेंज होणं नामुमकिन आहे. बघा एवढे सारे कॉलम्स आहेत आपल्याकडे, तर हे पोर्ट्रेटमध्ये तर नाहीच येणार, आपल्याला लँडस्केपच घ्यावं लागेल. ठीक आहे, जर तुमच्याकडे डाटा फक्त 5-6 कॉलमचा असेल, जसं एवढंच जर कॉलम असेल तुमच्याकडे, तर तुम्ही तो कशाप्रकारे अरेंज करायचा ते पण मी सांगणार तुम्हाला. परंतु जर तुमच्याकडे आता खूप सारे कॉलम्स आहेत तर तुम्हाला ओरिएंटेशन हा लँडस्केपच घ्यावा लागेल. सो आपण लँडस्केपवरती सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर बघा मार्जिन खूप महत्त्वाची गोष्ट ठरते याच्यामध्ये. तर मार्जिनवरती जाऊन आपण बघा नॉर्मल मार्जिन ठेवलं आहे, आपण नॅरो ठेवायचे तुम्हाला, म्हणजे मार्जिनमधून सुद्धा आपल्याला बरीचशी जागा भेटून जाणार, ज्याच्या उपयोगाने आपण चांगले प्रिंट देऊ शकतो. ठीक आहे, आता मी काय केलं, बराचसा डाटा आपला अरेंज आपण केलेला आहे काही गोष्टी. आता आपण प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये जाऊन पाहूया पूर्ण कॉलम इथे. लास्ट कॉलम काय बघा, आपला ब्लड ग्रुप हा आपला लास्ट कॉलम असणार आहे, तर हा सुद्धा यायला पाहिजे. मी सिम्पल याच्यावरती क्लिक केलेला आहे. आता बघूया कुठपर्यंत आला आहे. इकडे तुम्हाला दिसतं आहे DVT ITI कोड, परंतु ब्लड ग्रुप हा ऑप्शन आपल्याकडे नाहीच आलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत आला, हा ऑप्शन आपल्याला नाहीच आला आहे. तसं तर तुम्ही सिम्पल अशा वेळी करू शकता. ठीक आहे, याला असं सिलेक्ट करून याला असं कमी जास्त करून करू शकता, परंतु त्याच्याने काय आपले बरेचसे शब्द जे आहेत ते आपल्याला इथे मिळतात आणि प्रिंटमध्ये बरोबर येत नाही. तर तुम्हाला तसं काहीही करायची गरज नाही मित्रांनो. आणि सिम्पल गोष्टीचे एक आहे, तुम्ही काय करता सर्वजण बघा, फॉन्ट साईज फक्त 11 ठेवलेला आहे. ठीक आहे, तर 11सुद्धा ठेवायची गरज नाही, तुम्ही फॉन्ट साईज वाढवा, तुम्हाला जेवढं वाढवायचं आहे तेवढा. तरी पण मी तुम्हाला तुमचं पेज सेटअप कशा प्रकारे करायचं ते सांगणार आहे. बघा मी फॉन्ट साईज आधी वाढवून घेतो आहे. ठीक आहे, फॉन्ट साईज मी वाढवलेला आहे. परत आपण एक पॉईंट वाढवूया आणि फॉर्मॅटमधून मी केलेलं आहे ऑटोमॅटिक कॉलम विड्थ. ठीक आहे, म्हणजे कॉलमची विड्थ जी आहे ती ऑटोमॅटिक झालेली आहे, ज्याला जेवढी जागा पाहिजे तेवढी आपण करून घेतलेली आहे. आता बघा काही गोष्टी मी मॅन्युअली करतो आहे. ठीक आहे, कारण आपण ब्रॅप टेक्स्ट हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे, त्याच्यामुळे ते तसं दिसतं आहे असो. तर आता बघा आपल्याकडे काय दिसतं आहे, प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये मी परत एकदा जाऊन दाखवतो. फॉन्ट मोठा केल्यानंतर अर्धेच कॉलम आलेले आहेत आणि बाकी कॉलम त्याचे काय केले बघा इकडे असे अशा प्रकारचे आलेले आहे. आपल्याला असा डाटा आपण प्रिंट नाही करू शकत, तर त्यासाठी बघा सिम्पल काय, पेज लेआउटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, स्केल टू फिट. ठीक आहे, या ऑप्शनवरती खूप लक्ष द्यायचं मित्रांनो. तुम्हाला काय करायचं, इकडे एक छोटीशी बॉर्डर दिसत असेल, जर तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक बघाल तर बघा इकडे एक छोटी डॉटेडवाली बॉर्डर दिसत आहे. तेवढ्या याच्यामध्ये आपला पेज सेटअप झालेला आहे असं तुम्हाला समजायचं आहे. ओके, तर बघा ही जी डॉटेडवाली लाईन आहे ही शेवटी असायला पाहिजे, म्हणजे तेवढ्या भागात तुमचा प्रिंट येणार आहे. तर सिम्पल हा जो स्केल आहे त्या स्केलला तुम्हाला कमी करायचा आहे मित्रांनो. काय करायचं आहे, स्केलला आपल्याला थोडा थोडा कमी करत आणायचं. आता बघा काय झालं आहे, ब्लड ग्रुपच्या शेवटी म्हणजे जो शेवटचा आपला कॉलम आहे त्याच्या ठिकाणी आपलं काय आलेलं आहे, ही डॉटेड लाईन आली आहे, म्हणजे आपला हा जो आहे एक पेजमध्ये एवढा डाटा सेट झालेला आहे. तर तुम्ही इथून अशा प्रकारे डाटा सेट करू शकता. ही तर झाली पहिली गोष्ट. आता बघा काय झालेलं आहे, प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये मी चाललो आहे, तर इथे आला ब्लड ग्रुपपर्यंत आणि सगळं डाटा मला व्यवस्थित दिसतं. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला बॉर्डर नाही, तर आपण बॉर्डर देऊन देऊया. कंट्रोल ने सिलेक्ट करून घ्यायचं ऑल, होममध्ये जाऊया आणि बॉर्डरवरती जाऊन ऑल बॉर्डर आपण क्लिक करणार.
ओके, आता हे तर गोष्ट ओके आहे मित्रांनो, सर्व प्रिंट निघणार. परंतु समजा तुमच्या बॉसने असं सांगितलं की पहिले 20 कॉलम 20 रोची फक्त मला प्रिंट पाहिजे, बाकी मला प्रिंट नको आहे, तर तेव्हा काय करणार? तर तुम्ही असं सिलेक्ट करता, 20 रो आपण सिलेक्ट केलेलं आहे, ठीक आहे, केलं मी सिलेक्ट. त्याच्यानंतर मला माहिती आहे बरेचसे लोक कॉपी करतात, दुसऱ्या शीटला जातात, परत पेस्ट करतात, परत तो डाटा अरेंज करतात आणि नंतर प्रिंट मारतात. तेवढं काही करायची गरज नाही मित्रांनो. तुम्हाला जेवढं प्रिंट पाहिजे तेवढं मी सांगतोय. किंवा बरेचसे लोक काय करतात की 20च्या नंतर इथून खूप सारे रोज इन्सर्ट करून घेतात आणि बाकी त्याला जो हे आहे आपलं काय म्हणतात त्याला आपण बॉर्डर रिमूव्ह करून टाकतात आणि ते प्रिंट मारतात. तसंही काही करायची गरज नाही. मी तुम्हाला एक सिंपल वे सांगणार आहे ज्याच्या उपयोगाने तुम्ही इझिली ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. तुम्हाला सिंपल जेवढ्या प्रिंट पाहिजे तेवढ्या प्रिंटला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जेवढे रो तुम्हाला प्रिंट करायचे आहे, जसं मला 20 रो करायचे आहे, बघा मी झूम करून दाखवतो आहे, 20 रो मला करायचे आहे, त्याच्यामुळे 20 रो मी काय केलं आहे सिलेक्ट केलेलं आहे. आता तुम्हाला जायचं आहे पेज लेआउटवरती. पेज लेआउटमध्ये गेल्यानंतर प्रिंट एरिया या ऑप्शनवरती क्लिक करा आणि सेट प्रिंट एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता काय झालं आहे बघा, तेवढा एरिया जो आहे तो प्रिंट एरिया म्हणून सेट झालेला आहे. काय सेट झालेला आहे? प्रिंट एरिया. आता जेव्हा कधी तुम्ही प्रिंटवर क्लिक करणार तेव्हा फक्त आणि फक्त तेवढाच एरिया दिसणार, बाकीचं दिसणार नाही. ठीक आहे. आता बघा, जस्ट सपोज परत प्रिंट एरियावरती जाणार मी आणि क्लिअर प्रिंट एरिया करतो, म्हणजे तो क्लिअर झाला. आता मी सिलेक्ट केलं आणि मी केलं जसं आता सपोज आपण 50पर्यंत करूया. ठीक आहे, 50 पुढे गेलं तर आपण 50पर्यंत मी सिलेक्ट केलं. ठीक आहे, आधी मी 20पर्यंत केलं होतं, आता 50पर्यंत सिलेक्ट केलं. प्रिंट एरियावरती गेलो आणि सेट प्रिंट एरिया या ऑप्शनवरती मी सिलेक्ट केलं. आता बघा प्रिंटमध्ये जाणार आपण तर फक्त आणि फक्त 50पर्यंतच ते येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही प्रिंट एरिया सेट करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, स्केल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. स्केल काय आहे त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही प्रिंटिंग जो साईज आहे तो तुम्ही कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रिंट कशी मारायची आणि प्रिंटमध्ये काही गोष्टी जे महत्त्वाच्या गोष्टी होत्या ते मी शिकवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मार्जिन, ओरिएंटेशन, पेज साईज, प्रिंट एरिया सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आणि स्केल टू फिट हा सुद्धा खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्हाला प्रिंट करायच्या आहे मित्रांनो. तर कसं वाटलं व्हिडिओ हा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.